आपण पाहतोय 40+ रायगड मास्टर्स बिग बॅश लीग 2025 9 दिवसीय आपण पाहतो ही टेनिस बॉल क्रिकेटची क्रीडा माली स्पर्धा. सर, एक सूचना आहे, एक सुवर्ण संधी आहे. जो संघ प्रथम क्रमांक पटकावेल त्यांना एक सुवर्ण संधी आहे. आदरणीय निखिलजी बाविस्कर यांच्याकडून की 15 किंवा 20 खेळाडू असतील त्यांना एका वर्षासाठी कधीही आपल्या टेस्ट लॅबसाठी या जो खर्च आहे तो फक्त सवलत मिळणार आहे, 50% सवलत असणार आहे अशी त्यांनी सांगितलेलं आहे. तर आपण याचा संधीचा फायदा घ्यायचा आहे. बघा, मी सांगितलं होतं की समाजसेवक आहेत, प्रथम क्रमांक येणारा संघ जो असेल त्यातले सर्व 15 खेळाडू त्यांच्या घरची फॅमिली देखील असेल तर एका वर्षामध्ये कधीही आपण लॅब टेस्टमध्ये या 15% सवलत आपल्यासाठी असणार आहे. धन्यवाद. 50% सवलत असणार आहे. धन्यवाद. चला नेरळ टायगर्स आपला 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा आहे. नेरळ टायगर्स नागेश पवार, आपणास विनंती आहे की 12th मॅन लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचं. सामन्याला सुरुवात करायची बघा, भरपूर उशीर होतोय कारण 1 वाजून आता 14 मिनिटं होत आहेत आणि 2च सामने झालेत. अजून 4 सामने आपल्याला खेळवायचे आहेत, याची आपण नोंद घ्या. चला सलामीची जोडी पंच आपण मैदानामध्ये उतरा, त्याशिवाय फलंदाज आतमध्ये जाणार नाहीत बहुतेक. चला बॅट्समन जातात आतमध्ये, बॉल चॉईस झालेले आहेत, पंचांकडे सुपूर्द केले जातील. आणि नेरळ टायगर, नेरळ आपल्यास विनंती आहे 12th मॅन, आता ही शेवटची सूचना असणार आहे. नेरळ टायगर नेरळ नागेश पवारजी, आपणास शेवटची सूचना आहे बघा, 12वा खेळाडू लवकरात लवकर कृपया पाठवून द्या, कारण सामना सुरू झाल्यानंतर मग तो एकदा ट्रेन सुरू झाली का ती कॅच करणं कठीण नसतं काय दादा, बरोबर ना? त्यामुळे तुम्ही मॅच चालू करणार आणि मग आम्ही नावं लिहिणार, मग एखादा चेंडू चुकीचा अपडेट होऊ शकण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण या सर्व गोष्टींकडे लक्ष थोडं केंद्रित करूया. पंच फक्त 1 मिनिटाचा अवधी पंच आम्हाला द्या. यस, सामन्याला सुरुवात. यस, बॉल बॅक ड्राईव्ह आणि फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. फलकाला सुरुवात झाली. पहिलं षटक आपण पाहतोय सध्या I11 ओवे, खरं तर ज्यांनी अगोदरच्याही सामन्यामध्ये दुसऱ्या सत्रात फिल्डिंगच केली होती आणि पुन्हा खरं तर फिल्डिंगच त्यांच्या वाट्याला आली. पंच 1 मिनिट जरा थांबवतोय आपल्याला, कारण 12व्या खेळाडूला नाव माहीत नाहीये. 1 मिनिट थांबा प्लीज, कारण या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत, गडबड होऊ शकते. आपण थांबा प्लीज. चला मॅच स्टार्ट होते. पहिल्या बॉलवर सिंगल आली. दुसरा चेंडू यावेळेस थोडेसे बॅकफुटला गेले, पूल मारण्याचा प्रयत्न, चेंडू काही काळ हवेमध्ये होता, डीपन क्षेत्ररक्षक पुढे येतोय, ती रन मिळेल ती फक्त 1. 2 धावा धावफलकावर.
भरत पेरणे आणि देवेंद्र पाटील आपण ही सलामीची जोडी पाहतोय. गणेश भोईर आपल्याला पाहायला मिळतात. फुल टॉस बॉल पुढे सरसावले, स्टेप आउट झाले, कनेक्ट करण्याचा प्रयत्न, बॅटच्या अगदी टोला बॉल लागलाय अलॉंग द कार्पेट ऑन साइडला, सिंगलच मिळते. एक 50 मालक आहेत अमरजित सिंग, भरत पेरणे, कॅप्टन नागेश पवार. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय I11 ओवे, टीम कॅप्टन रघु परदेशी, कैलासदादा म्हात्रे आणि संदेश जी मांडे यांच्या मालकीचा संघ. 5 धावा बिनबाद. कमी गतीने टाकलाय, बॅटच्या अगदी आतल्या बाजूला चेंडू लागलोय, डीप मध्ये कव्हर वरनं फिल्डर येतोय आणि थ्रो झालाय तो विकेट कीपर एंडला, मात्र त्याच्यापासून बराच दूर थ्रो पाहायला मिळाला. 2 धावा पुन्हा पूर्ण होत आहेत. भले चौकार षटकार येत नसेल तरी देखील सिंगल डबल्सने धावफलक हलतं राहणं हे खूप महत्वाचं आहे. कारण धावा पहिल्या इनिंगमध्ये बनवल्या तर दुसऱ्या इनिंगमध्ये प्रेशर बिल्डअप करता येऊ शकतं. 7 धावा धावफलकावर होत आहेत. शेवटचा बॉल पहिल्या षटकातील. गणेश भोईर पुन्हा एकदा आपण पाहतोय सज्ज होत असताना. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र स्लोवर वन पुढे टाकलाय, फटका फसलाय आणि इथे कॉलिंग नव्हतं कोणतंही. 2 खेळाडू सरळ धावत गेले चेंडूच्या खाली, एकाही खेळाडूने कॉल केला नाही आणि एक जीवदान मिळालंय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि नेरळ एक बिनबाद 8 धावा. यस के जी सर. हॅलो, या ठिकाणी या पंचकृषीतील उद्योजक सन्मान्य आदरणीय भगीरथ शेठ माळी, त्यांचे सहमित्र रितेश शेठ मते ह्या पाहुण्यांचा या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. दादा, या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतो आपलं सहर्ष स्वागत. सावले गावचे जुने जाणते खेळाडू, अष्टपैलू खेळाडू, त्यांनी आपल्या काळात अनेक टुर्नामेंट गाजवल्या आणि आज ते उंच शिखरावर पोहोचले. ते उद्योगपती सन्माननीय आदरणीय भगीरथ शेठ माली आणि रितेश शेठ मते या पाहुण्यांचा, या दादांचा या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. दादा, या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत. सन्माननीय आदरणीय विनायक शेठ मुंडे या दादांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन आहे. रमेश शेठ यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन आहे. या सर्व पाहुण्यांचं आम्ही करतो या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. मी विनायकजी मुंडे साहेबांना विनंती करतो की आपण कृपा करून आपण या संस्कार व्यासपीठावर यायचं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतो आपलं सहर्ष स्वागत. ओव्हर टू माली. यस, सर्व अतिथी मान्यवरांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. शब्द सुमनांनी. विक्रांत शिंदे आपल्याला पाहायला मिळतोय सेकंड ओव्हरमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये 8 आल्यात. भरत पेरणे ऑन स्ट्राईक, 4 बॉल 6. देवेंद्र पाटील 2 बॉल 2. पहिला बॉल स्लोवर वन उडवलाय, बॉल हवेत. ओहो हो हो, आणि कॅच ड्रॉप. खेळाडूने लेट स्टार्ट केलंय असं आपण बघितलं. चेंडू त्याच्या अगदी जवळ येत असताना त्याने सुरुवात केली आणि लेट स्टार्ट झाले, त्यामुळे लेट पोहोचले. त्यामुळे सूर्य देखील डोक्यावर आलाय, डोळ्यावर आलाय ते सांगतायत. आणि पुन्हा आपण पाहतोय 2 धाबा. थोडस I11 ओवे संघ आपण पाहतोय गोलंदाजीमध्ये. नुकतीच खरं तर त्यांचं क्षेत्ररक्षण होतं आणि पुन्हा क्षेत्ररक्षण त्यांच्या वाट्याला आलंय. पहिल्या बॉलवर 2 धावा. यावेळेस लोअर ऑन बॉल डाऊन दी ग्राउंड आणि इथे मात्र झेल टिपला जातोय. लॉंग ऑफ मध्ये चांगला झेल आणि पहिल्या विकेटचं पतन होत आहे. गणेश त्या ठिकाणी होते क्षेत्ररक्षक आणि चांगला झेल त्याने टिपलाय. 50+ आणि पहिल्या विकेटचं पतन होत असताना आपण पाहतोय भरत पेरणे या ठिकाणी होत आहेत बाद. पहिला धक्का नेरळ संघाला. 10 या आकड्यावर. रायगड मास्टर्स बिग बॅश लीग 2025 आपण पाहत आहे. 9 दिवसीय चालणारा हा क्रिकेटचा अगदी कुंभमेळा, क्रिकेटचा रणसंग्राम आपण पाहतोय. आमचे सर्व हे ऑफिशियल सिक्युरिटी ऑफिशियल्स भोजनाचा आस्वाद घेत आहेत. त्यांचे आम्ही मनापासून आभार त्यांच्या सहकार्यासाठी. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळेल शैलेश भापर्डेकर. 45+ ऑन स्क्रीन तुम्ही पाहताय आमचं हे व्यासपीठ. सर्व आमच्या अतिथी मान्यवर काही रुचकर भोजनाचा आस्वाद घेत आहेत. भोजनाची उत्तम सोय आपण पाहतोय आयोजकांच्या वतीने. पहिला बॉल इथे फसवलाय, फ्लाइट दिली होती, फटका फसलाय, मात्र क्षेत्ररक्षक दूर राहतील. जज केलं त्यांनी आणि 1 बाउन्स बॉलला कनेक्ट करण्यावर भर दिलाय. आले मात्र 45+ असलेले शैलेश
भापर्डेकर मात्र यांनी 2 धाव्याने खातं उघडले. हे बॅटल चांगलं रंगणार आहे. I11 ओवे ज्यांनी या अगोदरच्या सामन्यामध्ये गोलंदाजी देखील तितक्याच ताकदीची केली होती, अगदी निम्म्या धावसंख्येवर थांबवलं होतं समोरच्या संघाला. दुसऱ्या इनिंगमध्ये फ्लाईट दिली, रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट बॉल चाललाय तो पॉइंट क्षेत्रामध्ये, तिथे मिळणार ती फक्त सिंगलच धाव. आतापर्यंत विचार केला तर स्वप्नील एकही चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलेला नाहीये, फक्त सिंगल डबलवर डील केली आणि एक्स्ट्राही कुठली आलेली नाहीये. I11 ओव्हे संघाची गोलंदाजांची लाईन लेंथ अगदी अचूक पाहायला मिळाली. कंट्रोल बॉलिंग आपण त्याला म्हणतोय. स्टेप आउट झाले होते, पुढे सरसावले. पंच सांगताय डावे यष्टीपासून दूर जाणारा चेंडू आहे. व्हाईट बॉलचा इशारा, पहिली एक्स्ट्रा रन येते. विक्रांत शिंदे यांच्या माध्यमातून स्कोर पुढे सरकत असताना 14 धावा, 14 रन्स, एक गडी बाद 14 धावा. फुलटॉस घेतले बॉलला, मिड ऑन नाहीये, लॉंग ऑनला चेंडू जात असताना क्षेत्ररक्षक येत आहेत अगदी स्ट्रेट मधनं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न बॉलिंग एंडला थ्रो होईल तोपर्यंत पूर्ण होत असताना अजून एकदा ओव्हर थ्रो होत असताना मात्र आता फलंदाज बाद होत असताना 2 धावा आल्या होत्या आणि तिसरीचा प्रयत्न करत असताना आपण पाहतोय फलंदाज बाद झाले. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर. कीपर नव्हते, बॉलरने डायरेक्ट थ्रो केल्यानंतर त्याला कळलं कीपर नाही आहेत, मात्र बॅकअप त्या ठिकाणी होता. त्याने लगेचच चेंडू उचलून फेकला आणि आपण पाहतोय की क्षेत्ररक्षकाने उर्वरित काम पूर्ण केलंय. नेरळ टायगर्स नेरळ हा संघ आपण पाहतोय. नागेश पवार टीमचे कॅप्टन आहेत. थोडा स्ट्रगल करतोय I11 ओव्हे संघाच्या समोर. मगाशी आपण पहिल्या इनिंग मध्ये I11 ओव्हे संघाची मात्र दमदार बॅटिंग आपण पाहिली. आता मात्र त्यांची अगदी नियंत्रित गोलंदाजी आपण पाहतोय. 16 धावा, 2 विकेट सध्या धाव फलकावर. आणि आता नागेश आपल्याला पाहायला मिळेल. नागेश पवार गेल्या सामन्यामध्ये पॉवरफुल हिटिंग आपण पाहिली होती. नागेश पवार यांची मोमेंटमच शिफ्ट केला होता तो हिमांशू एंटरप्राइजेसच्या समोर, जिथे हिमांशू एंटरप्राइजेसने पहिल्या 3 षटकामध्ये कमालीची गोलंदाजी केली. मात्र जसा नागेश पवार मैदानाच्या आतमध्ये आला जणू चित्रच बदललं संपूर्ण त्या इनिंग्स. आणि नेरळ टायगर्सने मात्र तिथे विजय प्रस्थापित केला. 62 उभारल्या आणि त्याचा डिफेंडही केलं, बचावही केला. आणि इथे मात्र नागेश पवार टीमचे कॅप्टन आहेत, त्यांच्यावर ही तीच जबाबदारी असणार आहे. सध्या शेवटचा बॉल इथे बाकी. विक्रांत शिंदे राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ पंच सांगतात इम्पॅक्ट बाहेर आहे. स्ट्रॉंग अपील लेग बिफोर विकेटची. त्यांनाही माहिती आहे विकेटचं महत्व. लेग बायचा इशारा पंच कळवतायत. आणि 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 17 धावा, 2 विकेट्सच्या मोबदल्यात नेरळ टायगर नेरळ आतापर्यंत 223 चौकार आणि 304 षटकार या संपूर्ण स्पर्धेमध्ये लागले गेलेत. आमची 24 लाईव्ह इव्हेंटची टीम आम्हाला ही सर्व माहिती पुरवते. 24 लाईव्ह इव्हेंट संदेशजी पाटील उल्वे नाईट रॉयल ट्रॉफी मध्ये सुपर 5 मध्ये दाखल झालेले आहे. त्यांची टीम आज मात्र इन ऍक्शन असतील. 24 लाईव्ह इव्हेंट्स बोरले. नामवंत युट्यूब वाहिनी आपण पाहतोय 24 लाईव्ह इव्हेंट्स. अनेक मोठमोठ्या स्पर्धा आणि या स्पर्धांचं लाईव्ह थेट प्रक्षेपण युट्यूबच्या माध्यमातून आपण पाहत असतो. सध्याच्या घडीला 3,37,000 सबस्क्रायबर 24 लाईव्ह इव्हेंटचे आहेत. आणि जे प्रेक्षक वर्ग युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहताय त्यांनाही नक्कीच विनंती असेल या चॅनलवर जा, सबस्क्राईब करा आणि रायगड आणि रायगडच्या बाहेरील अनेक नामवंत क्रीडा स्पर्धा आपण घर बसल्या पहा. यावेळेस बघा आडव्या बॅटने अलॉंग द कार्पेट गॅपमध्ये बॉलला ढकललाय. क्षेत्ररक्षक दूरवरनं आवाक्याच्या बाहेर बॉल चाललाय आणि पहिल्या बॉलवर या ओव्हरच्या आलाय तो चौकार. अमर मते खरं तर तिसऱ्या षटकामध्ये आणि पहिल्याच बॉलवर त्यांच्या आपण पाहतोय अमर आपल्याला पाहायला मिळतात. अमर माटे. नागेश पवार त्यांनी आपला चौकार खेचून मनसुबे स्पष्ट केलेत. विकेट जरी गेले असतील 2, धावगती वाढवण्याची. पुन्हा शफल झाले, एक पाय वाकवलाय, काय फटका खेचलाय. लांब लचक धुंद भेदुंद असा हा षटकार. नागेश पवारची पॉवर पुन्हा एकदा बोलायला लागली आहे. मग आपल्या प्रत्येकाचं आयुष्यानं मित्रांनो शून्यापासूनच सुरू होत असतं. मात्र त्या शून्याच्या पुढे आकडे स्वकर्तृत्वाने लावायचे असतात
आणि ते स्वकर्तृत्व सिद्ध करण्यासाठी रायगड 40+ मास्टर्स बिग बॅश लीग ही मोठी स्पर्धा नागेश पवार सिद्ध करतोय स्वतःला. यावेळेस वेट केलं, वेळ घेतला आणि इथे कॅच ड्रॉप, मोठी विकेट. नागेश पवारने देखील शुटकेचा निश्वास सोडलाय, थोडासा नाराज आहे, त्याचं चुकीचं शॉट सिलेक्शन. त्याला माहिती आहे इथे आपली विकेट आता जाता जाता राहिली आहे. त्याचं फ्रस्ट्रेशन आपण पाहिलं. थोडा डबल माइंड होता. सुरुवातीला तो बचाव करण्यासाठी गेला, त्यानंतर पुन्हा बॅकफुटला गेला आणि डिफेन्स आणि त्यानंतर अटॅक अशा पद्धतीने हा फटका खेचला. त्यामुळे त्याचं ते फ्रस्ट्रेशन चौकार नक्कीच आलाय. तर त्याला माहिती आहे ही चूक आपण नक्कीच केली होती. धावसंख्या 31 धावा, 3 बॉल अमरने टाकले, 14 धावा या ओव्हरमध्ये आल्या. चौकार षटकार चौकार, आपण तीच चर्चा करत होतो. नागेश पवार आला, मोमेंटम बदलणार आणि तोच मोमेंटम बदललाय. विकेट किपरला चकवून बॉल गेलाय तो पाठीमागे. पण आता आमच्यापर्यंत वळत असताना लेग बायचा इशारा करतायत. बॉडीला ब्रश होणार, बॉल निघून गेला. सिंगल मिळाली, स्कोर शिफ्ट होईल तो 32च्या घरामध्ये. 32, लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. पाणी रेडी ठेवायचंय. जर 3 ओव्हर नंतर खेळाडूंनी मागणी केली तर पाण्याची पूर्तता केली जाईल. पाणी रेडी ठेवा. 2 बॉल बाकी आहे तिसऱ्या षटकातील. हो, स्विंग अँड मिस कम्प्लिटली. टप्पा पडल्यानंतर गरगन निघून गेला विकेट किपर कडे. उमगलाच नाही जा चेंडू. बघा ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर. टप्पा पडला आणि टर्न झाला. कटरचा वापर केलाय गोलंदाजाने अमर मते. अनुभवी हा गोलंदाज. त्याच्या समोर आहे तो देवेंद्र पाटील. 4 बॉल 4 वर खेळतोय. पुन्हा स्लोवर 1, पुन्हा बीट केलंय, पुन्हा चकवलंय आणि सलगचे 2 डॉट बॉल. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 2 गडी बाद 32 धावा. बघा स्टेप आउट झाले, पुन्हा टर्न झाला चेंडू आणि विकेट किपरने देखील मात्र बाद केलं नाहीये, कारण 50+ आहेत खेळाडू. चला, पाण्याची पूर्तता मैदानाच्या आतमध्ये केली जाते. रुचकर भोजनाची व्यवस्था आहे. अजूनही कोणते खेळाडू राहिले असतील? मला वाटतं I11 ओवे संघाच्या खेळाडू राहिलेत, कारण सलग दुसरा सामना ते खेळतात. अजून आमचे इतर खेळाडू, इतर संघातील खेळाडू, त्यांना सर्वांना विनंती, आपण जेवणाचा आस्वाद घ्या. आमचे सर्व टेक्निकल टीम, त्याचबरोबर आयोजक, सर्वांनी भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे. रघु परदेशी इन ऍक्शन. 4थ्या षटकामध्ये सामना करतोय तो नागेश पवार. 5 चेंडू 14 वर खेळतोय. हे बॅटल चांगलं आहे आणि बॅटलचा पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर नागेश पवारचं वर्चस्व इथे पाहायला मिळालंय. रघु परदेशीच्या विरुद्ध कॅप्टन वर्सेस कॅप्टन असं हे बॅटल आपल्याला पाहायला मिळतंय आणि पहिल्या चेंडूवर तरी ते बॅटल नागेश पवारने जिंकलंय. बघा, अगदी
थोडेसे शफल झाले, एक पाय वाकवला, आडव्या बॅटने मात्र बॉलला उडवलं, ते काऊ करणं सीमारेषेच्या बाहेर आणि पहिल्या बॉलवर आला तो एक दमदार पॉवरफुल असा हा षटकार. नागेश पवार रघु परदेशीच्या विरुद्ध आता कुठली रणनीती असणार, कुठला चेंडू असणार आहे. मॅच बॉल थोडासा अडकलाय. मॅच बॉल इथे मैदानाच्या आतमध्ये नक्कीच येत असताना पाहायला मिळेल. 40+ रायगड मास्टर्स बिग बॅश लीग 2025चा हा दैदिप्यमान असा हा क्रिकेटचा सोहळा तुम्ही आम्ही सर्वजण क्रीडांगणावर आणि घर बसल्या 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून पाहतोय. त्या सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांचं आम्ही पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. तुमच्या माहितीसाठी हा स्पर्धेतला 8वा दिवस आहे. उद्या फायनल डे असणार. 7 संघ मिळालेत. आज एक संघ जाईल सुपर 8 मध्ये आणि आजच्या दिवसातील तिसरा सामना सध्या प्रगतीपथावर आहे. पंचाकडे अपील केली गेली, पंच मात्र अपील फेटाळतायत. एक रन पूर्ण, दुसरीचा प्रयत्न होतोय, बॅट हातातनं निसटली आहे. हो हो हो, काय घडतंय, काय घडतंय. लेग बायचा इशारा पंच कळवतायत खरं आहे, मात्र कम्युनिकेशन आणि कोऑर्डिनेशन नागेश पवार आणि त्यांच्या समवेत असलेले फलंदाज दोघांचंही खूप चांगलं आहे. देवेंद्र पाटील 2 धावा जिथे फक्त 1 होती तिथे 2 प्राप्त केल्यात आणि पुन्हा नागेश पवार स्ट्राईकवर आलाय. रघु परदेशी 2 चेंडू टाकलेत आतापर्यंत आपण पाहतोय. पहिल्या बॉलवर षटकार, त्यानंतर लेग बायच्या 2 आल्यात. धावसंख्या आपण पाहतोय 40. 2 गडी बाद, 4थं षटक. वेगवान बॉल आला, कार्पेट खोदून काढलाय. चेंडू चालत ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे. रन सिंगलच मिळत असताना थ्रो थोडासा आपण पाहतोय कमी गतीने, डायरेक्ट येणं अपेक्षित आहे. मात्र 40+ क्रिकेट आहे. फिटनेस तितकाच महत्वाचा असतो आणि सीमारेषेच्या जवळून बॉलरकडे थ्रो डायरेक्ट करणं थोडंसं कठीणच असतं अनलेस तुमचा फिटनेस चांगला असेल. यावेळेस चेंडूला टर्न केलंय, मात्र पंच सांगतायत की टर्न जास्त झालाय, ऑफस्टिक पासून जास्त बाहेर चाललाय आणि वाईड बॉलचा इशारा पंच कळवतायत. धावसंख्या 43च्या घरात. प्रोजेक्टेड स्कोर आपण पाहतोय सध्या 12.29ची सरासरी आहे. 73 पाहायला मिळतोय. जर याच सरासरीने धावा झाल्या तर 73 धावा तुम्हाला पाहायला मिळतील, कारण 43 आता झाल्यात. 3 बॉल अजूनही शेष आहे. 4थं षटक सध्या प्रगतीपथावर. नागेश पवार पुन्हा स्ट्राईकवर, इथे फटका फसलाय स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. रघु परदेशी सोडणार नाहीये, सेफ हँड आहेत आणि इथे हे बॅटल सरते शेवटी जिंकलं ते रघु परदेशीने. त्याचबरोबर I11 ओवे संघाने नेरळ टायगर्स नेरळ संघाचे कॅप्टन नागेश पवार यांची छोटी मात्र इम्पॅक्टफुल इनिंग, प्रभावशाली ही फलंदाजी मात्र इथे समाप्त झाली आहे. ऍक्शन रिप्ले तुम्ही ऑन स्क्रीन पाहताय. चांगलं जज केलं बॉलला रघु परदेशीने आणि अगदी मिड ऑफच्या जवळ जात असताना हा झेल टिपलाय. नागेश पवार यांची एक प्राइज विकेट, मोठी विकेट इथे प्राप्त केली. ती I11 ओवे संघाने 9 चेंडूमध्ये 22 धावांचं योगदान. कॉट अँड बोल्ड बाय रघु परदेशी आपण पाहतोय नागेश पवार यांचं. 43 धावा, 3 विकेट आतापर्यंत गमावल्यात. यानंतर होणारा सामना आहे सोनाई प्रतिष्ठान 11 तळेगाव रसायनी विरुद्ध हिमांशू एंटरप्राइजेस. दोन्ही टीम कॅप्टन रुपेश उलवेकर आणि त्याचबरोबर दशरथ मते. आपणास विनंती आहे की इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल, आपल्याला उपस्थित राहायचंय. विजय पार्टे नवीन फलंदाज 5व्या क्रमांकावर मैदानाच्या आत. 43ला 3. पहिला बॉल लोवर फुलटॉस घेतला ऑन साइडला. डीप स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू तैनात. सिंगल, दुसरीचा प्रयत्न होतोय आणि इथे काय घडतंय, फलंदाज बाद होतोय किंबहुना विकेट सॅक्रिफाईस केले की काय असंच पाहायला मिळतं. 1 रन तर आली होती. दुसरीचा प्रयत्न होत होता, कारण सलामीची जोडी कंपल्सरी तुम्हाला 50+, त्याच्यासोबत एक 40+, 1 डाऊनला पुन्हा 45+. दुपारचं सत्र आपण पाहतोय आणि क्रीडांगण अतिशय सुंदर, मंद वाऱ्याची झुळूक. आपण सर्व हे फ्लॅग्स पाहतोय व्यासपीठाच्या समोर. सर्व 32 जे संघ आहेत त्या 32 संघांचे खरं तर लोगो असलेले, त्यांचा नामोल्लेख असलेले हे सर्व फ्लॅग्स आपल्याला पाहायला मिळतात. सुसज्ज व्यासपीठ, पारितोषिकांची मांदियाळी आपण पाहतोय. सांघिक पारितोषिक आणि खास करून 2 मॅन ऑफ द मॅच, एक 40+ आणि एक 50+. प्रत्येक मॅच मध्ये 50+ मग पराभूत संघाचा असेल तरी चालेल, नाही प्रत्येकाला एक पैठणी, म्हणजे घरी जाताना घरची मात्र गृहिणी मात्र नक्कीच खुश होणार. यावेळेस बघा थोडासा राईज झाला चेंडू, टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेतली रघु परदेशीच्या चेंडूने आणि इथे मात्र सांगता होत असताना 4थ्या षटकाची 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 44ला 4. नेल्सन आकडा आपल्या स्क्रीनवर आहे.
4-4 for 4 आफ्टर कम्प्लिशन ऑफ 4 ओव्हर्स. करंट रन रेट 11चा पाहायला मिळतो. रघु परदेशी 10 धावा दिल्या, ओव्हरमध्ये 1 विकेट त्याने प्राप्त केली. आता I11 ओवे संघाकडे नामी संधी आहे, कारण दोन्ही फलंदाज नौखे आहेत. एक एक चेंडू ते खेळलेत. विजय पार्टे, मारुती माळी. मात्र मारुती माळी यांना कोण विसरेल. पहिल्या सामन्यामध्ये तो नेत्र दीपक इनसाइड आउट मारलेला तो चौकार एक्स्ट्रा कव्हरला अजूनही आमच्या स्मरणात राहिला, कारण त्या फटक्याची नजाकतच तशी होती. त्यामुळे त्यांच्यावर देखील लक्ष असणार आहे. आणि त्यांच्या समवेत विजय पार्टे. 44ला 4, शेवटची 2 षटकं. चला थोडं सामन्याला गती प्रदान करूया आपण. 6 सामने आहेत आज. जितेंद्र 5व्या षटकात. जितेंद्रचा पहिलाच बॉल उडवलाय ऑन साइडला. घणाघाती प्रहार सरळ लँड झालाय तो सीमा रेषा पार, मिडविकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला विजय पार्टेच्या बॅट मधनं हा दमदार 40+ रायगड मास्टर बिग बॅश लीग षटकार पाहायला मिळतोय. स्टँडर्ड डिलिव्हर बघा, जागेवरनच, फुटवर्क अजिबात नाही. पॉवर, ताकदीवर भरोसा, ताकदीवर विश्वास दर्शवला आणि षटकार खेचला तो विजय पार्टेने. जितेंद्र सतोटेच्या विरुद्ध धावसंख्या 50 रन्स ऑन बोर्ड. दुसरा बॉल इथे मात्र बघूया एलिव्हेशन किती मिळालंय. आणि फिल्डर इज जस्ट अ स्पेक्टेटर. कन्सिक्युटिव्ह सक्सेस. सलगचा दुसरा षटकार जितेंद्रच्या विरुद्ध मात्र चढवलाय तो विजय पार्टेने. हल्ला हल्ला आणि हल्ला. त्याला प्रतिप्रश्न केलाय की आता तुझ्याकडे काय उत्तर आहे या फटक्यांचं. तुझ्याकडे आहे का मला रोखण्यासारखा एखादा चेंडू जो मला थांबवेल, माझ्या बॅटिंगला शांत करेल. हे आव्हान जणू त्याने दिलंय. हे खुलं आव्हान बघूया आता जितेंद्र कशा पद्धतीने पेलतोय, त्याला काय प्रत्युत्तर देतोय. विजय पार्टेला 56 धावा धावफलकावर आहेत. पहिल्याच 2 बॉलवर 2 मोठे धमाके उडवलेत ते विजय पार्टेने, आणि तेही ऑन साइडलाच त्याच क्षेत्रामध्ये टार्गेट केलं गेलंय. जितेंद्र यांचा पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने पुन्हा पुढ्यात टाकला. यावेळी डाऊन द ग्राउंड, क्षेत्ररक्षक आहे तिकडे. जजमेंट बघूया चांगली आहे. 1 बाउन्स बॉलला कलेक्ट केलंय स्ट्रेट मध्ये, अगदी साइड स्क्रीनच्या जवळ. मात्र 2 धावा नक्कीच पूर्ण केल्या जातात. पुन्हा स्ट्राईकवर येईल विजय. धावसंख्या पुढे सरकते 58च्या घरात. 4 गडी गमावलेत. टॉप ऑर्डर कोलॅप झाली. आता मिडल ऑर्डर आणि लोअर मिडल ऑर्डर यांच्यावर जबाबदारी वाढली आहे आपल्या नेरो संघाला चांगल्या सुस्थितीमध्ये घेऊन जाण्याची. कारण I11 ओवे संघाच्या समोर, ज्या संघाने या अगोदरच्या सामन्यामध्ये 104 धावांचा डोंगर उभारलाय, त्यांच्या समोर किती टार्गेट तुम्ही देणार आहात. नक्कीच कुठला तरी आकडा मनात घेऊन उतरले असतील ते. फुल टॉस बॉल इथे नॉन स्ट्राईकला हिट झालाय आणि आता खुल्या क्षेत्रामध्ये चेंडू गेला. 1 राऊंड पूर्ण झाली आहे. दुसऱ्या रनचा प्रयत्न होतोय. 2 धावा बघता बघता पूर्ण होत आहेत. जोपर्यंत खेळाडू चेंडूवर पोहोचेल तोपर्यंत धावसंख्या पुढे सरकते. 60 धावा, 60 रन्स. जितेंद्र सतोटे थोडंसं महागडं षटक. पहिले 2 बॉल 2 षटकार, त्यानंतर चांगलं कमबॅक केलंय. विकेट काढावे लागतील त्याला. हो, यावेळेस चांगला चेंडू होता आपण पाहतोय. 22चा इशारा पंच करतात, कारण चेंडूचा कशालाही स्पर्श नाही झाला. विकेट किपरच्या बॉडीला चेंडू लागून मात्र गेला तो पॉइंट रिजन मध्ये आणि 22च्या स्वरूपात रन मिळाली. 61 धावा धावफलकावर होत आहेत. आणि शेवटचा चेंडू 5व्या षटकातील जितेंद्र सतोटे सामना करतात मारुती माळी. मारुती माळी यांचा हा फटका आपण पाहतोय आणि काय कॅच टिपली आहे जबरदस्त. चेंडू पकडत असताना डोळ्यावर सूर्य आला होता, तरी देखील मात्र झेल पूर्ण केला गेलाय. उदय घरत होते आपण पाहतोय, त्यांनी हा झेल टिपलाय. जबरदस्त फिटनेस आहे त्यांचं. शेवटच्या चेंडूपर्यंत बघा ऍक्शन रिप्ले मध्ये नजर कायम होती आणि मारुती माळी यांची खेळी समाप्त झाली. शेवटच्या बॉलवर मात्र जितेंद्र सतोटे यांना मिळालं यश. 5 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 61ला 5 अशा धावसंख्येवर थांबलाय तो नेरळ टायगर्स नेरळ हा संघ. शेवटचा षटक आता मात्र प्रगतीपथावर आहे, सुरू होण्याच्या मार्गावर आहे. नहोपाड्याचा NISMचा आपण पाहतोय ही सुंदर असं क्रीडांगण, क्रिकेटला पोषक पूरक सर्व काही गोष्टी आणि खास करून 40+ क्रिकेटसाठी. मगाशी रुपेश पाटील सरांनी देखील उल्लेख केला की पूर्ण ग्रीनरी, पूर्ण ग्रीनिश असं हे ग्राउंड लेदर बॉल क्रिकेटचं, आणि तिथे
हा टेनिस बॉल क्रिकेटचा थरार, म्हणजे कोणती इजा या 40+ खेळाडूंना, 50+, 45+ खेळाडूंना होणार नाही. सतीश बॉलिंग ट्रॅकवर आलेत. पहिला चेंडू फुल टॉस, आउटर एज लागली, बॉल चाललाय पाठी मागे, शॉट थर्ड मॅनला. 1 रन मिळते पहिल्या बॉलवर. धावफलक 62च्या घरात. आणि आता संतोष धारे आपल्याला पाहायला मिळेल, पहिल्यांदा स्ट्राईकवर आलेत. सतीश गायकर स्लॉगचं षटक हाताळत आहेत. 62 धावा आहेत. 70च्या पुढे जाण्याचा प्रयत्न असेल नेरळ यांचा नक्कीच. यावेळेस इनसाइड आउट खेळायचं होतं, मात्र अलॉंग द कार्पेट खेळाडूने मात्र लक्ष विचलित केलं होतं स्वतःचं. 2 धावा या ठिकाणी मिळतात. या बॉलवर चांगली गोलंदाजी, अगदी मुळावर घाव घालण्याचा प्रयत्न. जड़ में गेंदबाजी हो रही है सतीश गायकर के द्वारा. धावफलक जाऊन पोहोचले 64च्या घरात. शेवटचे 4 चेंडू या पूर्वार्धामधील. पुन्हा एकदा ब्लॉक होलचा बॉल. जबरदस्त गोलंदाजी, ही गोलंदाजी अगोदर होणं गरजेचं होतं. हा टप्पा चांगला, ही लाईन चांगली आहे आणि कमी गती, त्यामुळे फलंदाजाला थोडंसं रीड करण्यामध्ये अपयश येत आहे चेंडूला. विजय पार्टे अजूनही आहे. 7 बॉल 18 वर तो खेळतोय. 65ला 5 अशी धावसंख्या सध्या आपण पाहतोय. सतीश गायकर पुन्हा एकदा निघालेत राईट मोर द विकेटने. ओ विथ द बाउन्स खेळलाय. ज्या पद्धतीने चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली, ज्या गतीने आला त्याच्या दुप्पट गतीने बॉलला फेकून दिला विजय पार्टेने सीमा पार. हेच आवश्यक होतं ते म्हणजे नेरळ टायगर्स नेरळ संघाला. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये क्रीजचा खूप चांगला वापर केलाय विजयने. आम्ही मगाशी देखील तीच चर्चा करत होतो. क्रीजच्या खोलवरतेचा वापर, डेप्थचा वापर, म्हणजे चेंडू योग्य पद्धतीने बॅटवर घेता येईल आणि तेच इथे पाहायला मिळालं. 71 धावा धावफलकावर होत आहेत 5 विकेटच्या मोबदल्यात. हे चांगलं आव्हान आहे, चांगलं तगडं आव्हान आहे. कारण मगाशी जरी 104 उभारले असतील त्यावेळी परिस्थिती वेगळी होती, त्यावेळी समोरचे गोलंदाज वेगळे होते. ते आव्हान वेगळं होतं, हे आव्हान वेगळं आहे. तो वेगळा पेपर, हा वेगळा पेपर. त्यामुळे 71 जरी झाल्यात, 75-80 झाल्या तरी फायटिंग टोटल असू शकतो नेरळ टायगर नेरळ संघासाठी. आणि परीक्षा होईल ती I11 ओवे संघाची. यावेळेस बघा थोडा खाली राहिला, आतली कडा लागली आहे, बॉल चाललाय पाठी मागे, भरपूर मोठा आवाज आला एजचा आणि रन मिळाली ती आपण पाहतोय 1. धावसंख्या 72. शेवटचा बॉल संतोष धारे फेस करतील या इनिंगचा. टॉस होईल. सोनाई प्रतिष्ठान 11 तळेगाव रसायनी आणि हिमांशू एंटरप्राइजेस, दोन्ही टीम कॅप्टन दशरथ मते आणि रुपेश उलवेकर आपण लगेच यायचे. फुल टॉस बॉल कनेक्ट केलाय, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. गॅप शोधण्याचा प्रयत्न, 2 खेळाडू होते, 2 खेळाडूंना चकवून बॉल मात्र फरार झाला तो सीमा पार. आणि जो शेवट अपेक्षित होता तो मिळालाय, तो नेरळ टायगर नेरळ संघाला. धावफलकावर धावा लागल्या त्या 76 आणि लक्ष असणार आहे ते 77 धावांचं. 77 इज द टार्गेट. जाऊया आपण टॉस साठी, जिथे रुपेश पाटील सर आपल्या समोर जॉईन होतील. एका बाजूला असेल सोनाई प्रतिष्ठान 11 तळेगाव रसायनी आणि त्यांच्या विरुद्ध हिमांशू एंटरप्राइजेस, रुपेश उलवेकर वर्सेस दशरथ मते. असं थँक्यू. आवाज ऐकताय आपण युवराज माई सरांचं आणि त्याचबरोबर GK सरांचं, अर्थातच कृष्ण गायकर सरांचं आपण ही आवाज ऐकतोय इथे. टॉस इथे मात्र घेतला जाईल. विनायकजी मुंडे साहेबांच्या शुभास्ते इथे मात्र टॉस घेतला जातोय. हिमांशू एंटरप्राइजेस आणि सोनाई एंटरप्राइजेस प्रतिष्ठान या 2 संघांमधील हा टॉस इथे मात्र घेतला जाईल. मुंडे साहेबांच्या शुभास्ते इथे मात्र हा टॉस घेतला जातोय. दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक दिला जातोय इथे मान्यवरांकडे. टेल अँड हेड हिमांशू एंटरप्राइजेस कोलवडी. हेड चॉईस केला, स्विंग द कॉइन आणि आलाय टेल.
टॉस इथे मात्र जिंकलाय सुनाई टीमनं. काय निर्णय असेल? निर्णय सांगतो मी सगळ्यांना नाही, निर्णय मी सगळ्यांना विचारून सांगतो. ओके, डिस्कस करून ते निर्णय आपल्यापर्यंत कळवणार आहात. पहिले मॅच तुम्ही पराभूत झालात. ही मॅच खूप इम्पॉर्टंट आहे. कशा पद्धतीने रणनीती आखली जाईल इथे निर्णय तुम्ही कळवाल, परंतु इथून ज्या पद्धतीने पहिल्या मॅचमध्ये ज्या चुका झालेल्या आहेत त्या तुम्हाला सुधाराव्या लागतील. इथे काय रणनीती असेल? खेळाडूंमध्ये काय तुम्हाला अपडाऊन आम्हाला पाहायला मिळणार आहे का बदलाव पाहायला मिळणार आहे का? 1-2 प्लेअर चेंज करू आम्ही. आणि मॅच तर माझ्या मुलाच हारली आहे, माझ्याकडूनच कॅच सुटलेले आहेत, त्याच्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करतो त्यांच्यासाठी. डेफिनेटली जर विजयाचं श्रेय जर आपण घेऊ शकतो आपण कॅप्टन म्हणून, तर पराभवाचंही घेणं गरजेचं असतं. हा एक मोठं कॅप्टन म्हणून तुम्ही एक मोठे खेळाडू म्हणून सातत्याने चर्चित राहिले गेलेले आहात. टॉस जिंकला असता तर तुम्ही काय निर्णय घेतला असतात? टॉस जिंकला असता तर नक्कीच आम्ही क्षेत्ररक्षण चूज केलं असतं. तुम्ही पहिला सामना अगदी साधा सोपा तुमच्यासाठी सामना होता, परंतु तो कठीण बनला गेला कारण फलंदाजी कुठेतरी थोडीशी कमकुवता मग त्याच्यामध्ये पाहायला मिळाली. त्यामध्ये थोडंसं आम्हाला फलंदाजीमध्ये या गोलंदाजांमध्ये काही या मॅचमध्ये काही बदलाव पाहायला मिळेल का? या मॅचमध्ये फक्त एकच फलंदाज आमचा चेंज होईल, कारण आमच्याकडे 14चा स्क्वॉड होता, त्यातनं आम्ही एक प्लेअर आमचा हल्ल्यात नाही आहे. त्याच्यामुळे आता एक 40+ प्लेअर आम्ही जो 12 म्हणून बसवला होता तो इनबिल्ड असेल आणि एक प्लेअर चेंज करू. आणि मॅच ती पण बॅटिंगच्या याच्यात आमचे बॅटिंग परफॉर्मन्स चांगला नाही झाला, कारण ज्यांच्याकडनं अपेक्षा होती त्यांची खेळी काही चांगली झाली नाही. निश्चितच त्यांच्या खेळीचं तुम्ही वाट बघत आहात. सर काय म्हणाल, तुम्ही एका काली क्रिकेट खेळत होतात, तो काल तुम्ही गाजवला, त्याच्यानंतर परत एकदा तुम्हाला मिळालेली संधी, या सगळ्या क्रिकेटबद्दल या आयोजनाबद्दल काय म्हणाल? एक धाव आरोग्यासाठी हे जे म्हटलं जातं आहे ते आता आपले पूर्ण रायगड जिल्हा अध्यक्ष अण्णा गावडे आणि पनवेल तालुका अध्यक्ष सूर्यकांत मस्कर आणि त्यांची पूर्ण कमिटी यांच्या हे जे आता जे प्लेयर खेळत आहेत 50+, 45, 40+, हे या सर्वांच्या मुले सर्वांचे सुगीचे दिवस आले आहेत. कारण नाहीतर एकदा संघामधून निवृत्ती झाली का परत बॅट आपल्या हातात येत नव्हती, परंतु आता या 50+, 45 आणि 40 या फॉर्मॅटमुळं सर्वांना अगदी खरोखर चांगला असा एक प्लॅटफॉर्म मिळाला आहे. मी धन्यवाद व्यक्त करतो अण्णा गावडे आणि तालुका कमिटी अध्यक्ष आमचे सूर्यकांत मस्कर यांचं. थँक्यू. मी दशरथ मते यांना अगदी शेवटचा प्रश्न विचारतोय. साडीची संकल्पना ही तुम्हाला कशी वाटतोय मॅन ऑफ द मॅच म्हणून? चांगली वाटते. अण्णा गावडे आणि रसानी 40+ मेंबर्स यांचा हा निर्णय होता की आपण मॅच जिंकले तर ट्रॉफी काय कुठेही भेटतेच, पण ही साडी भेटली पाहिजे. आणि साडी भेटल्यानंतर ती घरी गेल्यानंतर तुम्ही रात्री उशिरा कितीही गेलात तरी तुम्हाला काहीच म्हटलं जाणार नाही. अगदी पंचपक्वानांचा जेवण तुम्हाला मिळेल, कारण ती पैठणी कशी आहे, त्या पद्धतीची एक उत्सुकता आपल्या पत्नी, आई किंवा बहीण कुणी असेल त्यांना मिळणार असून ती असते. ही चांगलीच संकल्पना. एकदा सगळ्यांचंच आपण आयोजकांचा आपण आभार मानले पाहिजे. ही संकल्पनाबद्दल तुम्हाला बेस्ट ऑफ लक मॅचसाठी असेल. आणि या आयोजनाबद्दल ही खूप छान चर्चा झाली, कारण वेगवेगळ्या संकल्पना, 2 बाईक हे आपल्याला पाहायला मिळत आहेत, 5 सायकल तुम्हाला इथे मात्र पाहायला मिळत आहेत, भव्य दिव्य अशा ट्रॉफीज आपल्याला इथे मात्र पाहायला मिळत आहेत, VIP डाईस गजबजलेला इथे मात्र पाहायला मिळतो. चला इथून मी विनंती करीन लगेच फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे आहेत. येस बॅट्समन जायचे मैदानामध्ये लगेचच. आणि सोनाई प्रतिष्ठान 11 तळेगाव रसायनी टीमच्या कॅप्टनला विनंती, आपला निर्णय लवकरात लवकर कळवायचा आहे. आणि दुसऱ्या सत्राला जशी सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण आवाजामध्ये करूया परिवर्तन. ऐकूया रुपेश पाटील सरांचा आवाज, जिथे I11 ओवे संघ चेस करण्यासाठी उतरलाय. मगाशी ज्यांनी 104 धावांचा डोंगर उभारलाय त्यांच्या समोर आता टार्गेट आहे ते म्हणजे 77 धावांचं. 77 इज द टार्गेट. चला फलंदाज जातील मैदानाच्या आतमध्ये आणि जाऊया आपण रुपेश पाटील सरांकडे. थँक्यू युवराज माळी सर आणि GK सर, त्याचबरोबर रोहित काताडे सर आमचे गुणलेखक, आणि स्वप्नील पाटील आणि त्यांची पूर्ण टीम 24 लाईव्ह इव्हेंट्स. दुपारच्या सत्रामध्ये पदार्पण आपण करत आहोत. सगळ्यांचं पुन्हा परत एकदा आम्ही करतोय सहर्ष स्वागतम सुस्वागतम स्वागतम. अगदी रुचकर, चविष्ट आणि स्वादिष्ट असं जेवणाची मेजवानी
इथे स्वप्नील आपल्याला पाहायला मिळाली. खूप छान जेवण होतं, कौतुक करावं लागेल. कैलास आंग्रे खोपोली यांचं कॅटरेज हे बिझनेस आहे आणि अगदी सुरुचित, अगदी रुचित, चविष्ट जेवण, रुचकर जेवण आपल्याला पाहायला मिळालं. त्यांचंही मनापासून आभार. सगळेजणांच्या जेवणाची अगदी चव जिभेवरती तशीच राहील असं जेवण आपल्याला पाहायला मिळालं. त्यांचंही मनापासून आभार. जाऊया मॅचकडे. अगदी जेवण झाल्यानंतर पुन्हा परत एकदा आपण पाहायला गेलं तर सेकंड इनिंगला मात्र सुरुवात होईल. पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहायला गेलं तर नेरळ टायगर या टीमनं मात्र इथून बॅटिंग केली होती. 76 धावा तब्बल जमवल्या तिथे. आता इथून 6 षटकांमध्ये 77 धावांचं टार्गेट कंप्लीट करायचं आहे I-11 ओवे या टीमला. मागच्या पहिल्या मॅच मध्ये आपण पाहायला गेलं तर I-11 ओवे टीमनं 104 धावा इथे मात्र काढल्या होत्या आणि त्यांनाच बनवायच्या 77 धावा. हे दोन फलंदाज मात्र इथून कलात्मकता दाखवतील का? विनोद पाटील आणि उदय घरत हे दोन फलंदाज मैदानामध्ये गेलेले आहेत. 36 बॉल आणि 77 धावांची गरज आहे. गेम ऑन डिस्प्ले. संघर्षाला सुरुवात. पहिला बॉल, व्हेरी फर्स्ट बॉल. प्रीतमदादा म्हात्रे यांचं इथे शुभागमन मात्र होतं ना, त्यांचं इथे शुभागमन. अगदी मी विनंती करेन ना, पहिला बॉल आणि पहिला बॉल होतोय फरार. सीमारेषा पार आल्या धावा इथे पहिल्या बॉलवरती. 4 4 4 चौकार. 2 मिनिटं मॅच थांबवायची. या ठिकाणी पनवेल महानगरपालिका विरोधी पक्षनेते तथा उद्योगपती, समाजसेवक, सन्माननीय आदरणीय कार्यसम्राट प्रीतमदादा म्हात्रे या दादांचा, या प्रमुख विशेष अतिथींचा या ठिकाणी शुभ आगमन आहे. स्पर्धेच्या माध्यमातून दादांचं करतो आम्ही या ठिकाणी सहर्ष सहर्ष स्वागत. संघर्षातून मिळालेल्या जीवनाला आकार आणि उकार कसा द्यायचा असतो. आपली परिस्थिती आपल्या यशाचे कारण ठरू शकत नाही किंवा आपली परिस्थिती आपल्या अपेक्षेला कारणीभूत होऊ शकत नाही. हे ज्याने उभ्या मार्गासमोर ज्वलन आणि पडखडते उभं केलं ते समाजसेवक, उद्योगपती, सन्माननीय आदरणीय प्रीतमदादा म्हात्रे या दादांचा या ठिकाणी शुभागमन आहे. दादा आपलं मनपूर्वक स्वागत, मनपूर्वक स्वागत. त्यांच्या समवेत सन्माननीय आदरणीय अण्णाशेठ गावडे, त्यांचे वर्गमित्र दत्ता देसाई यांचं देखील या ठिकाणी शुभागमन आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून दादांचा आम्ही करतो सहर्ष सहर्ष स्वागत. ओरटो. थँक्यू जी के सर. पहिल्या बॉलवरती चौकार इथे पाहायला गेलं. स्क्रीनवरती तुम्ही पाहताय तरुणांचे आधारस्तंभ, कार्यसम्राट, नेतृत्व पनवेल नगरीचे, उरण नगरीचे आपल्याला पाहायला मिळतात. रायगड जिल्ह्यातील तरुणांना सोबत घेऊन जाणारं नेतृत्व म्हणजे यांच्याकडे पाहिलं जातं. प्रीतमदादा, डॉक्टर प्रीतमदादा म्हात्रे यांचं शुभागमन या मुख्य व्यासपीठावरती होताना पाहायला मिळते. चर्चा त्यांच्या कामाविषयी आपण करू, तोपर्यंत मॅचकडे जाऊया. ओहो, इथे मात्र पाहायला गेलं तर एक्स्ट्रा कव्हरवरना बॉल ट्रॅव्हल केलाय, पॉईंटच्या दिशेनं मात्र गेलाय. क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहेत, तोपर्यंत एका धावेला इथून प्राधान्य मात्र देताना पाहायला मिळतोय. प्रीतमदादा म्हात्रे साहेबांच्या माहितीसाठी हा संघ जे दोन खेळत आहेत ते आहेत I-11 ओवे. कैलासदादा म्हात्रे आपले खारघरचे आणि संदेश मांडे साहेबांचा हा संघ आहे. तर त्यांच्या विरोधामध्ये नेरळ टायगर नेरळ, अमरजीत सिंग आणि भरत पेरणे संघमालक असणारे हे दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये खेळत आहेत. सगळे साहेब हे 40+ खेळाडू आहेत आणि 50+ खेळाडू आहेत आणि एक सुसज्ज असं मैदान आपल्याला पाहायला मिळतोय. हलक्या त्या दिशा दिले ऑन साईडला पाहायला गेला. डीप मध्ये वेगानं बॉलवरती येताना पाहायला मिळतात. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न रनिंग बिटवीन द विकेट हे तुम्हाला करावं लागतं आणि ते करताना मात्र पाहायला मिळत आहेत. पर्पल कॅप परिधान केलेले खेळाडू तुम्हाला 50+ पाहायला मिळत आहेत. येलो कॅप परिधान केलेले 45+ खेळाडू पाहायला मिळत आहेत आणि व्हाईट कॅप परिधान केलेले खेळाडू तुम्हाला 40+ खेळाडू आहेत. म्हणजे याच्यामध्येही तुम्ही खेळाडू कुठले कोणते किती वयाचे आहेत हेही तुम्हाला माहिती पडतोय मैदानावरती. ही संकल्पना खूप छान इथे मात्र मांडली गेली आमचे अण्णा गावडे साहेबांची. योग्य मात्र आपण पाहायला गेलं तर रणनीती खूप छान पद्धतीने मांडलेली स्पर्धा. ओहो, स्लोवर डिलिव्हरी, चेंज ऑफ द स्पेस इथे मात्र पाहायला मिळालं आणि व्हाईट यॉर्करचा परिपूर्ण प्रयत्न तो यशस्वी होताना मात्र पाहायला मिळतं. काय गोलंदाजी नामदेव सकपाल मात्र करताना पाहायला मिळतात. मागच्या मॅचमध्येही या गोलंदाजांचा बोलबाला राहिला गेला होता आणि आताही आपल्याला पाहायला मिळतो. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न हो, इथे मात्र जायामध्ये अडकलेत का? जोरदार अपील तर केले. इथे अपील मध्ये फिली आहे, परंतु पंच सांगतायत की
2 पंच आम्ही एकत्र येऊ, चर्चा करू, त्याच्यानंतर मात्र निर्णय येईल. परंतु इथून होल्ड वरती हा निर्णय जाताना इथे मात्र पाहायला मिळतोय. तोपर्यंत धाकधूक थोडीशी मात्र होताना पाहायला मिळणार आहे, कारण तुम्हाला 77 धावा बनवायच्या आहेत. I11 ओवे आणि डेंजर झोन मध्ये आहेत तर कोण? उदय घरत. ओ युटी आउट, फलंदाज बाद. लगा 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 440 होल्डचा करंट लगा. मागच्या मॅच मध्ये अर्धशतकी आणि तब्बल 77 धावा इथे मात्र कुठल्या होत्या? तर इथे शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. आणि मी विनंती करेन जी के सरांना. या ठिकाणी सन्माननीय आदरणीय पनवेल महानगरपालिका विरोधी पक्षनेते तथा उद्योगपती, समाजसेवक, कार्यसम्राट प्रीतमदादा म्हात्रे यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. खऱ्या अर्थाने विद्वत्ता, प्रखरता, तेजस्विता ज्यांच्या विद्वत्तेमध्ये शारदीय चांदण्यांचा आपण आनंद लाभतो, विद्वत्ता किती सुंदर आणि शीतल आहे हे ज्यांच्या सहस्राला अनुभवता येते, असे आमचे कार्यसम्राट, गोरगरिबांचे कैवारी, सर्व जनतेच्या पाठी खंबीरपणे उभे राहणारे एक निष्ठावंत कार्यकर्त्यांची गणना केली जाते ते आमचे सन्माननीय आदरणीय पनवेल महानगरपालिका विरोधी पक्षनेते तथा उद्योगपती सन्मान्य कार्यसम्राट प्रीतमदादा म्हात्रे यांच्या ठिकाणी स्वागत करण्यासाठी मी वाय बी पाटील साहेबांना विनंती करतो की मायेचे उबदार शाल पुष्पगुच्छ देऊन साहेबांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. साहेब, स्वागत नसे हात राहे फक्त जीवाला, आपल्या पदस्पर्शाने पावन झाला हा सोहळा. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देताना एक आठवण, गोड आठवण म्हणून खऱ्या अर्थाने सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणारे, पोलीस ठाणा असो, दवाखाना असो, सरकारी कुठलाही काम असो, दादांना तुम्ही कधीही हाक मारा, दादा सदैव आपल्या पाठीशी तत्पर हजर राहतात. असे आपले कार्यसम्राट, उद्योगपती, सन्माननीय आदरणीय प्रीतमदादा म्हात्रे यांच्या ठिकाणी स्वागत झालेलं आहे. दादा, आपलं मनपूर्वक स्वागत. त्याचप्रमाणे रामचंद्र माली, ग्रुप ग्रामपंचायत सदस्य वावेघर यांचं देखील या ठिकाणी स्वागत करायचं आहे. सन्माननीय आदरणीय रामचंद्र शेठ माली, ग्रुप ग्राम सदस्य वावेघर. दादा, थोडं थांबायचं आहे. माने, सॉरी चला, सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सगळ्यांना ग्रीन टी, लस्सी सगळ्यांना थंडगार करणारे आज प्रीतमदादा म्हात्रे हे स्वतः त्या गाडीवरती बसलेत आणि फोटो सेशन करतायत. म्हणून गोरगरिबांचं नेतृत्व प्रीतमदादांना का म्हटलं जातं त्याचं उत्तम उदाहरण हे तुम्ही क्षणचित्र पाहिल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळतंय. हॅलो, अथांग सागर काय कामाचा छोटासा जरा बागवतो तहान. पनवेल मध्ये प्रीतम म्हात्रे दादा आहेत, महंत नागरूचा कोटी कोटी सलाम. नीम का पत्ता चंदन से कम नहीं, नीम का पत्ता चंदन से कम नहीं. गरीबंक देव, गरीबांचे दयावान, किसी से कम नहीं, कि उसमें दम है इसीलिए कम नहीं. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या सगळ्या क्षणचित्रांसाठी. खूप छान पद्धतीने आपण पाहायला गेलं तर हे आयोजन का आणखी युवराज सर मोठं होताना पाहायला मिळतं याचं उत्तम उदाहरण आहे. आणि प्रीतमदादा गोरगरिबांचे कायवारी का म्हटलं जातं, जनसामान्यांचे नेतृत्व का म्हटलं जातं त्याचं उत्तम उदाहरण इथे मात्र पाहायला मिळतोय. आमचे आदरणीय अण्णाजी गावडे, 40+ रायगड जिल्हा अध्यक्ष आणि आमची पूर्ण कमिटी, आमचे वाय बी सर सुद्धा तिथे आहेत. सगळ्यांचं मनापासून आभार. जाऊया क्रिकेटकडे. साहेब इथून रजा घेतात कारण त्यांना अर्जंट अगदी दुसऱ्या कामासाठी इथून मात्र रवाना व्हायचं आहे. पण चालती बोलती वेट खूप काही ते मात्र आपल्या या व्यासपीठावरती वातावरण निर्मिती करून गेली आणि उत्साह मात्र वाढवण्याचं काम त्यांनी केलं. खऱ्या अर्थानं मात्र पाहायला मिळतोय आपल्याला. आदरणीय प्रीतमदादा म्हात्रे, डॉक्टर प्रीतमदादा म्हात्रे साहेब इथून या स्पर्धेतून रजा घेताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं मनापासून आभार. सगळे 40+ खेळाडू आणि आमच्या आयोजन कमिटीकडनं आपलं मनापासून आभार आभार आभार. धन्यवाद. 18 धावा धावपालकावरती मात्र पाहायला मिळतात. ही गाडी आपण पाहतोय प्रीतमदादा म्हात्रे साहेबांचे इथून रजा घेताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचा मनापासून आभार. पुन्हा एकदा सगळ्यांचंच कौतुक करावं लागेल. कला, क्रीडा, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मात्र इथे उपस्थित येताना मात्र पाहायला मिळाले. गॅप तर शोधून काढले आहे.
डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे प्रोटेक्ट केलं जाईल. बॉलला एक धावेचा बदल दुसऱ्याचा रूपांतर केलं जातोय. संधी आहे तिथे रनआउटची. पोचलेत का, परंतु पंच तिसऱ्या पंचांकडे वळते आहेत, म्हणजे टीव्ही स्क्रीनवरती चेक केलं जाईल. धाकधूक परत एकदा मात्र पाहायला मिळतो इथे I11 ओवे टीमच्या डगआउटमध्ये. रणनीती चांगली आहे. 77 धावा करायच्या. धावफलकावरती आत्ता धावा आलेल्या आहेत त्या 18. चेक केला जातो इथे. नो डाऊट फलंदाज सुरक्षित असेल. एकत्र येऊ नका प्लीज. पंच सांगा तिथे एकत्र येऊ नका, कारण उशीर झाला मॅचला. अजून आपल्याला इथून 4 मॅचेस खेळवायचे आहेत. वीस धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळत आहेत. येणारे 25 बॉल आणि 57 धावांची गरज अजूनपर्यंत इथे असणार आहे. I11 ओवे हा संघ जिंकणार की त्यांच्या विरोधामध्ये नेरळ टायगर्स हा संघ जिंकणार. अमरजीत सिंग, भरत पेरणे यांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळते. नेरळ टायगर नेरळ. एक बॉल अजून शेवटचा इथे बाकी असणार आहे. 1 टू गो. 25 बॉल आणि 57 धावांची गरज असणार आहे. 20 धावा धावफलकावरती. एक विकेट महत्वपूर्ण मैदानाच्या बाहेर गेले. उदय घरत बाद झाल्यानंतर या दोन्ही फलंदाजांवरती मोठी जबाबदारी आहे. विनोद पाटील आणि जितेंद्र सतोटे हे दोन खेळाडू मात्र मैदानामध्ये असताना पाहायला मिळत आहेत. संधी पाहायला मिळतात. मागच्या मॅच मध्ये याच खेळाडूंनी तब्बल 3 विकेट प्राप्त केले होते. 5 धावा फक्त खर्च केल्या होत्या. आतापर्यंत 8 धावा खर्च केल्या. विकेट आलेली नाहीये. 9 धावा खर्च केल्या. षटक क्रमांक समाप्त झालाय. दुसरं 2 षटकानंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 21 धावा. 21 आणि स्कोर बोर्ड. आता येणारे 24 बॉल आणि विजयासाठी 56 धावांची गरज. दमदार आयोजनाचं उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं. खूप छान पद्धतीने मांडलेली स्पर्धा. मग आपण पाहायला गेलं तर डॉक्टर संजय कुरुंगळे साहेबांचंही इथे मात्र शुभागमन झालंय. त्यांचंही करूया मात्र या मुख्य व्यासपीठावरती व्यापीठाईस मध्ये अतिथी कक्षामध्ये सहर्ष स्वागत. आणि आदरणीय डॉक्टर राहुल यादव यांचंही इथे शुभागमन झालंय. त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. मान सन्मान आदर सत्कार इथे मात्र प्रत्येक मान्यवरांचं राखलं जातोय, म्हणून तर या स्पर्धेला एक वेगळी झळाली प्राप्त झाली. त्याचबरोबर आदरणीय दीपकजी पाटील यांचे ते शुभागमन झाले. त्यांचंही आम्ही करतोय सहर्ष स्वागत. या मान्यवरांचाही शुभ सन्मान आपण करणारच आहोत. त्याचबरोबर आकाशजी पवार यांचंही ते शुभागमन झाले. त्यांचंही सहर्ष स्वागत. तिसऱ्या षटकासाठी साजिद इथे मात्र येताना पाहायला मिळत आहेत. मागच्या मॅच मध्येही यांनी गोलंदाजी केली होती. चांगली गोलंदाजी तिथेही पाहिली होती. परंतु इथे गरज आहे विजयासाठी. येणारे बॉल असणार आहे 24. 56 धावांची गरज आहे. अलंग कार्पेट ऑन साइडला खेचून काढला. डीप मधला क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतायत. एक धाव कंप्लीट होताना मात्र पाहायला मिळतोय. दबाव तंत्र गोलंदाजांकडनं फलंदाजांवरती वापरण्यात येतोय. व्यसन ओढली जाईल का, की फलंदाज कलात्मक मुक्त होऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र करतील का, आणि या धावा मात्र जमवल्या जातील का, त्याची चर्चा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. कोण खेळाडू आहे जिथे या मॅचला अगदी आपल्या बाजूनं वळवण्याचा प्रयत्न मात्र केला जाईल. उंच माझा झोका बॉल हवेमध्ये तरंगताना मात्र पाहायला मिळतोय. यस मन तळ्यात मयात पण जाईच्या कयात नाहीये. मन अगदी स्थैर्य लावलंय आणि झील पकडलाय. डाऊन द बॉल तिथे होते खेळाडू नागेश पवार यांच्याकडून आणि फलंदाज बाद. आणखी एक मोठी विकेट जितेंद्र सरोटे. बॅक टू टेक आउट. या ठिकाणी निरामय हॉस्पिटलचे डॉक्टर सन्माननीय आदरणीय संजय कुरंगले साहेब यांचा या ठिकाणी शुभागमन होत आहे. त्यांच्या समवेत राहुलजी यादव ह्या दादांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही डॉक्टर साहेबांचं करतो सहर्ष स्वागत. थँक्यू केजी सर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. ग्रुप ग्रामपंचायत सोमवटणे नारपोली माजी सरपंच दीपक शेठ पाटील, आकाशजी पवार सामाजिक कार्यकर्ते या दादांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे.
22 22 धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळतात इथे. साजिद शेख यांच्यावरती आल्या प्रतिहल्ला करण्याचा प्रयत्न जरूर होता. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आहे तिथे. ओहो, हातातून बॉल निसटलाय. संधी निर्माण झाली होती, संधी निसटली आहे. तोपर्यंत धावा इथे कंप्लीट केल्या जातात त्या 2 धावा. या मॅच मध्ये आता गरमाहट निर्माण होणार आहे. एक धाव आहे ना, ती धाव मात्र धावेला मात्र इथून तेवढाच व्हॅल्यू दिला जाणार आहे. जबरदस्त क्रिकेट इथे मात्र पाहायला मिळणार आहे. समोरची टीमही सांगतोय आम्ही साधी सुद्धा हार मानणार नाही आहोत, प्रयत्न करत राहा, कारण सुरुवात नेहमी कठीण होत असते. तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. तुम्ही प्रयत्न कशा पद्धतीने करताय, त्या प्रयत्नांना यश कशा पद्धतीने नेताय, ते प्रयत्न कशा पद्धतीने पुढे नेताय, या सगळ्या गोष्टींवरती निर्भय आहे. सतीश गायकर पाहायला मिळतात इथे. परत एकदा डीप मध्ये मिड ऑफ काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक धाव कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न घ्यायची की नाही दुहेरी मनस्थितीमध्ये, परंतु बघता बघता इथे 2 धावा कंप्लीट होताना मात्र पाहायला मिळत आहेत. या षटकातील बॉल झालेत आतापर्यंत 5. शेवटचा बॉल 1 टू गो आणि 4 बॉल झालेत. माफी असावी, 4 बॉलचा खेळ झालाय. 2 टू गो आणि धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 26 धावा. 26. 77चा टार्गेट. जोरदार अपील तिथेही केली जातो. यस डेफिनेटली. आणि फलंदाज बाद. एक महत्वपूर्ण विकेट. एंड इज वेल. शेवट गोड करण्याचा प्रयत्न मात्र केला जातोय. आणि ज्या पद्धतीने गोलंदाजी हवी आहे ना, तशी गोलंदाजी साजिद शेख साकारताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत. या बॉल नंतर ड्रिंक ब्रेक असणार आहे, तरी कृपया आपण पाण्याची व्यवस्था 12 मॅन आपण करून ठेवायची आहे. धावफलकावरती धावा इथे मात्र पाहायला मिळत आहेत त्या 28 धावा. 28. 77 धावांचा टार्गेट तुम्हाला पूर्ण करायचा आहे. 19 बॉल आणि अजूनपर्यंत 51 धावा तुम्हाला मात्र हव्या आहेत. 3 षटकानंतर ड्रिंक ब्रेक इथे मात्र होणार आहे. चला, तोपर्यंत एकत्र येऊ नका प्रत्येक विकेट मागे. ड्रिंक ब्रेक याच्यानंतर तुम्हाला मिळणार आहे. नवीन फलंदाज भिंगारी गावाचे नेतृत्व करणारे, भिंगारी गावातून ग्रामीण क्रिकेटला ज्यांनी सुरुवात केली, आज भिंगारी टीम ही अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये ओपन मध्ये खेळताना पाहायला मिळते, त्याच गावाचे रघु परदेशी मैदानाच्या आतमध्ये मात्र डेरे दाखल होताना पाहायला मिळतात आपल्याला. एकोणीस बॉल आणि 51 धावांची गरज. रघु परदेशी टॅप केल्या फक्त बॉलला, पॉइंटला खेळून काढलाय. 1 धाव मात्र पूर्ण होताना पाहायला मिळतात आपल्याला. नेरे गावाचे आपल्याला विनोद पाटील पाहायला मिळत आहेत. रघु परदेशी एका बाजूला पाहायला मिळतात. भिंगारी गावाचे ड्रिंक ब्रेक इथे मात्र झालाय. आणि चला 12वा खेळाडू आपण मात्र मैदानामध्ये पाणी घेऊन जायचं आहे. तर या ठिकाणी आपण स्वागत करण्यासाठी बोलूया. या व्यासपीठावर सन्माननीय आदरणीय डॉक्टर संजय कुरंगले, डॉक्टर राहुल यादव, डॉक्टर रोहित पाटील, त्याचप्रमाणे ग्रुप ग्रामपंचायत नारपोली समटणे माजी सरपंच दीपक शेठ पाटील, सामाजिक कार्यकर्ते आकाश पवार यांचं या ठिकाणी आपण स्वागत करायचं आहे. मी संदीप मुंडे यांना विनंती करतो की आपण सत्कार करून घ्यायचा आहे. करोना काळामध्ये खरोखरच गोर जनतेच्या पाठी समर्थपणे उभे राहणारे आणि करोना काळात अतिशय सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे आमचे डॉक्टर संजयजी कुरंगले साहेब यांच्या ठिकाणी आम्ही सत्कार करत आहोत. मी रायगड 40+ अध्यक्ष सन्माननीय आदरणीय रसायनीचे 40+ अध्यक्ष अनंत गात्राने विनंती करतो की आपण डॉक्टर कुरंगले साहेबांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. करोना काळामध्ये खरोखर जनतेच्या सेवेसाठी आपले संपूर्ण वेळ दिला ते असे आमचे डॉक्टर्स सन्माननीय आदरणीय राहुलजी यादव, डॉक्टर रोहित पाटील या सर्व डॉक्टर्स साहेबांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. डॉक्टर संजय कुरंगले, डॉक्टर राहुल यादव, डॉक्टर रोहितजी पाटील या सर्व डॉक्टर साहेबांचं या ठिकाणी माहेचे उपदार शाल देऊन पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत होत आहे. डॉक्टर साहेब आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आम्ही तुमचे अत्यंत ऋणी आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतो तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. या ठिकाणी दुसरे आमचे सन्मान करायचं आहे, ते आमचे स्वागत करायचं आहे. या ठिकाणी नारपोली ग्रुप ग्रामपंचायत
सन्माननीय आदरणीय माजी सरपंच दीपक शेठ पाटील हे दादांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. मी गाताडे साहेब यांना विनंती करतो की या ठिकाणी सोमवाटणे नारपुली ग्रुप ग्रामपंचायतचे माजी सरपंच दीपक शेठ पाटील हे दादांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. मायेची उबदार शाल पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी साहेबांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी आपण इथे आलात, या स्पर्धेत शोभा वाढवली त्याबद्दल आम्ही तुमचे अत्यंत ऋणी आहोत आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतो तुमचं सहर्ष सहर्ष स्वागत. या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय आदरणीय कार्यसम्राट युवा कार्यसम्राट आकाश पवार यांचा देखील या ठिकाणी स्वागत करायचं आहे. पाहुण्यांची मांदी आली, उपस्थित मान्यवरांचं, मग ते राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात वावरत असताना विचारांचा वारसा घेऊन, विचारांचा वसानी वारसा घेऊन समाज कार्यासाठी झोकून देणारे सर्व कार्यमंडळी या सर्वांचं मी करतो शब्द सुमनाने सहर्ष सहर्ष स्वागत. चांगला बॉल इथे मात्र पाहायला मिळतोय. गोलंदाजीसाठी मारुती माली येताना मात्र पाहायला मिळतात. षटक क्रमांक 4 आणि चौथ्या षटकासाठी गोलंदाज मारुती यांना मात्र वापरला जातोय. और स्ट्राईक फलंदाज रघु परदेशी यांच्याकडे क्षमता आहे. चंद्र मिळवण्यासाठी नेम धरा, चुकला जरी तरी एखादा तारा नक्कीच तुम्हाला मिळेल. तसाच प्रयत्न काहीसा करण्याचा प्रयत्न, ताकद कमी पडली तिथेही पॉईंटला क्षेत्ररक्षक येतात डीपवरना. तोपर्यंत एक धाव पूर्ण होताना मात्र पाहायला मिळतोय. तब्बल तुम्हाला आता इथून बॉल असणार आहे ते 15 आणि विजयासाठी 49 धावांची गरज आहे. एखादे 2 मोठे फटके मॅचमध्ये स्कोर बदलवण्यातील आणि त्याच्यानंतर थोडीशी का होईना I11 ओव्ही टीमकडे मॅच वळू शकतोय. घडताना पाहायला मिळेल का? गॅप तर शोधून काढले आहे. क्षेत्ररक्षक 2 बॉलच्या खाली येताना मात्र पाहायला मिळत आहेत. कोणती जास्त मेहनत क्षेत्ररक्षणामध्येही तिथे पाहायला मिळाली नाही. आरामात अगदी अनुभवाचा परिपूर्ण वापर क्षेत्ररक्षणामध्येही पाहायला मिळतो तिथे आणि धाव 1 कंप्लीट होताना मात्र पाहायला मिळतोय. व्यर्थ गोष्टींची कारणं शोधू नका, आहेत ते परिणाम स्वीकारा आणि ते परिणाम आपल्याला माहितीच आहे की बॅटमधून फलंदाजांच्या धावा येत नाही आहेत आणि संघ थोडासा मात्र अडचणीमध्ये झालाय. उदय घरत बाद झाले आणि त्याच्यानंतर झालेली मात्र ही आपल्याला पिछेहाट, परंतु ही पिछेहाट तुम्हाला कमबॅक करावं लागेल आणि तुम्हाला ते करून दाखवावं लागेल. सध्याच्या घडीला गोलंदाजांचा बोलबाला इथे मात्र पाहायला मिळतोय. स्विंग अँड द मिस. बॉल पडल्यानंतर अगदीच इथे मात्र बाहेर जाऊन आतमध्ये आला आणि हीच तर कलात्मता सातत्याने आपण गोलंदाज मारुती माई यांची मात्र पाहायला मिळाली. या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. काय गोलंदाजी मात्र पाहायला मिळाली. दृढ विश्वास हाच महान कार्याचा जनक आहे असं म्हटलं जातं आणि तो दृढ विश्वास मारुती माई यांच्या या गोलंदाजीमध्ये ठासून 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 भरलेला पाहायला मिळाला आपल्याला. आपण एका बाजूला पाहायला गेलं तर I11 ओवे जी मात्र पेन तालुक्यातील गोविर्ले गावामध्ये मात्र ही स्पर्धा संपन्न झाली होती. 2024-25 ची मात्र इथून ही चॅम्पियन लीग, त्यामध्ये विनर कॅप्टन म्हणून आपण रघु परदेशी यांना पाहिलं आणि आता I11 ओवे टीमकडनं मात्र खेळताना पाहायला मिळत आहेत. बघता बघता 2 धावा इथे मात्र पूर्ण झाल्यात. 11 बॉल 46 धावांची गरज अजूनपर्यंत इथे आहे. संघ थोडासा संकटामध्ये, परंतु मोठे फटके खेळावे लागतील. तुम्हाला तुमची ताकद दाखवावी लागेल. तुमचा क्लास आतापर्यंतचा जो थोडासा कुठे का होईना मागे पडलाय ना, त्याला तुम्हाला वाटचाल पूर्ण करावी लागेल आणि इथे तुम्हाला प्रेझेंट व्हावं लागेल या मैदानामध्ये. आणि यस डेफिनेटली ज्या मात्र इथून संकटामध्ये जो संघ आहे तो बाहेर काढण्याची माझ्याकडे क्षमता आहे ते तुम्हाला दाखवावं लागेल. स्वतःची चूक स्वतःला कळली ना की बरेच अनर्थ टळतात असं म्हटलं जातं, परंतु काय इथे गोलंदाजी होताना पाहायला मिळतोय. आलेला प्रत्येक गोलंदाज आपल्या नावाचा परिचय देताना मात्र पाहायला मिळत आहेत. आता संतोषी आलेत आणि त्यांनीही विकेट प्राप्त करून दिली आणि विकेट कोणता फलंदाजांची प्राप्त करून दिली, जो मागील वर्षी मात्र जो संघ चॅम्पियन झाला होता त्या चॅम्पियन संघाचा नेतृत्व केलं होतं कपिल इंटरप्राइजेस या संघाचं, त्या संघाचे कॅप्टन, परंतु आज I11 ओवी टीमकडनं खेळताना पाहायला मिळत आहेत. ॲज अ कॅप्टन मैदानाच्या बाहेर रघु परदेशी बॅक टू डग आउट. सतीश गायकर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मात्र जाताना पाहायला मिळत आहेत. 40+ क्रिकेट असाच आहे, जगाचा रिवाज आहे. जोपर्यंत काम आहे तोपर्यंत नाव आहे, नाहीतर लांबूनच सलाम आहे. म्हणून जीवनात मागे बघून शिकायचे
आणि ती पुढे बघून चालायचे, हेच तुम्हाला करावं लागतं. जे आत्ताचे आहे ना तेच तुम्हाला करावं लागेल आणि त्या पद्धतीने या खेळाला पुढे न्यावं लागेल. आता खेळ थोडासा फसलाय, ते खेळाला तुम्हाला इथून पुढे न्यायचं आहे. न हरता न थकता न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशीब सुद्धा थकतं असं म्हटलं जातं. परंतु गोलंदाजाने केलेली कलात्मता, अटॅक्टिव्ह गोलंदाजी, मॅच विनिंग गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळते आहेत. आणि त्याचमुळे की काय नेरळ टायगर टीम सुस्थितीमध्ये सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावा लागल्या 32, 4 विकेट माघारी गेलेत. 40+ बिग बॅश लीग आपण स्पर्धा पाहत आहात. इथे मात्र उंच माझा झोका घेत हो स्वतःच्या फलटूर मध्ये अप्रतिम झेल, काय झेल पकडलाय. हेच तर आहे ना, अपयशाने खचू जाऊ नका, अधिक जिद्द व्हा. आणि जिद्दी खेळाडू कधीच अपयशी होत नाहीयेत. त्याचं उत्तम उदाहरण देणारी गोलंदाज स्वतः संतोष आपल्या फलटूर मध्ये भरपूर सारं अंतर कापून त्या बॉलपर्यंत येत आहेत, झेल पकडतायत. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये पटका खेचलाय, बॅटची एज घेतली, बॉल हवेमध्ये बराचसा मात्र उंचावरती गेला. गोलंदाजी स्टांगवरनं मात्र बॉलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न संतोषाने केलाय आणि हा झेल पकडलाय. अप्रतिम संतोष संतोष संतोष, क्या स्माइल आहे. धक्क्यावरती धक्के बसताना पाहायला मिळतात. संकटामध्ये आत्ता इथे संघ आहे तो टीम I-11 ओवे. या संघानं पहिला सामना जिंकलाय, परंतु जर का हा सामना जिंकला असता तर अगदीच्याच सुस्थितीमध्ये हा संघ आपल्याला जाताना पाहायला मिळाला असता. परंतु सध्याच्या घडीला नेरळ टायगर टीम हा सुस्थितीमध्ये आहे. त्यांनी पहिला सामना पराभूत झालेत. हा सामना त्यांच्यासाठी महत्वाचा आहे. टॅप केला, स्ट्रेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनला मात्र पाटा बदलला, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, कोणतीही चुकी होणार नाहीये. झेल पकडलाय. चंद्र मिळवण्यासाठी नेमधरा चुकला तरी एखादा तारा तुम्हाला नक्कीच मिळेल आणि तारा मिळवलाय. संतोष या गोलंदाजाने फलंदाज बाद. मारुती माळी चांगली गोलंदाजी केली होती. आता क्षेत्ररक्षणामध्येही तोच नावाचा दबदबा पाहायला मिळतात. पहा तिथे डाऊन द बॉल मारुती माई आहेत, कोणती चुकी नाही. जज केल्या बॉलला, सेलिब्रेशन सॉफ्ट शांत सेलिब्रेशन मारुती इथे करत असताना पाहायला मिळतात आपल्याला. म्हणून तर हे 40+ खेळाडू खास आहेत आणि खास मजपेक्षा जास्तच आपल्याला पाहायला गेला तर क्रिकेटवरती प्रेम करणारी व्यक्तिमत्व आहेत आणि त्याच उत्तम उदाहरण इथे मात्र पाहायला मिळतोय. 40+ बिग बॅश लीग इथे मात्र संपन्न होताना पाहायला मिळते. मोहपाडा या मात्र गावामध्ये अगदी रसायनी विभागामध्ये तुम्ही आपण पाहिलं तर ही स्पर्धा संपन्न होताना पाहायला मिळते. जर तुम्ही येत असाल तर अगदीच तुम्ही मुंबई एक्सप्रेस वेवरना मात्र येऊ शकताय. बरेचसे जण आपण पाहिलं गेलं तर रायगडच्या कानाकोपऱ्यातून इथपर्यंत पोहोचताना पाहायला मिळाले. परंतु या मैदानाची खासियत त्यामुळे खेळाडू या क्रिकेटलाही एन्जॉय करताना मात्र पाहायला मिळतात. सगळ्यांच्याच मुखातून आहे की हो या मैदानावरती खेळताना एक आनंद वेगळाच आम्हाला मिळताना पाहायला मिळतोय. का असू नये त्याचं उत्तम उदाहरण पाहायला मिळतोय. ग्रास खूप छान आहे, अगदी सॉफ्ट आहे, मातीसुद्धा तेवढीच नरम आहे आणि त्याचमुळे बऱ्याच वेळा आपण पाहायला गेलं तर की बाउंड्री लाईन थोडीशी लांब आहे आणि ग्रास असल्या कारणानं बॉलही ट्रॅव्हल होत नाही. आउटफील्ड स्लो आहे. जर का तुम्ही मैदानाची भौगोलिक परिस्थिती तपासली तर तुम्हाला या गोष्टी मात्र माहिती पडतील. आणखी एक फटका खेळण्याचा प्रयत्न, मारुती माई परत डाऊन द बॉल, आणखी एक झेल पकडला गेलाय. आज मारुती रायाचा वार आहे आणि आमचे मारुती माई सुद्धा मात्र चमत्कारवरती चमत्कार करताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी छान झाली आणि या मॅच मध्ये पकडले 2 झेल आणि गोलंदाजी आत्ता गोलंदाजी करत असताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाज संतोष आपल्याला अर्जुन आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या नावाचाही मात्र बोलबाला पाहायला मिळाला. धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 32 धावा. विजयासाठी आता गरज असणार आहे ती 5 बॉल 45 धावांची गरज. 5 बॉल 45 समीकरण मात्र बनलं गेले. खूप कठीण परिस्थिती. I-11 ओवे तो संघ आहे ज्या संघाने 105 धावा बनवल्यात आणि तो संघ मात्र आता सध्याच्या घडीला थोडासा बॅकफुटला जाताना पाहायला मिळतोय. उत्साह हे सर्व काही आहे, फक्त ते गिटाराच्या तारांप्रमाणे नीट आवडलेले असले पाहिजे आणि तोच आत्मविश्वास, तसंच आत्मविश्वास तुमचा असणं गरजेचं आहे. आणि तो आत्मविश्वास सध्याच्या घडीला नेरळ टायगर टीमकडे आपल्याला मात्र पाहायला मिळतोय.
परत एकदा मारुती माई यांच्याकडे बॉल जाताना मात्र पाहायला मिळतोय. ज्याच्याजवळ उमेद आहे तो कधीही हार मानू शकत नाही आणि उमेद ठेवली तिथे इथे नेरळ टायगर टीमनं. कारण जरी मागच्या मॅचमध्ये काय घडलंय ना ते महत्त्वाचं नाही आहे. प्रत्येक मॅचमध्ये तुम्हाला शून्यावरून सुरुवात करायची असते आणि ती जिथे मात्र पाहायला मिळतो आपल्याला. ती दमछाक तो दम इथे मात्र दाखवलं नेरळ टायगर टीमनं. आणखी लोअर फुल टॉस बॉल होतो त्याच्यावरतीही म्हणजे अगदी तोफेस इथे येतात. तोफेगिरीचे बॉल मात्र तुम्हाला डिलिव्हरी केले जात आहेत त्याच्यावरती ही फटके येताना मात्र पाहायला मिळत नाही आहेत. मग इथे तुमची कलात्मता कौशल्य याच्यावरती थोडंसं मात्र इथून तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव आली. धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 34. 34 धावा 7 विकेट माघारी गेले. 3 बॉलमध्ये 43 धावांची गरज आहे. नेहमीच चांगला खेळ इथे मात्र होताना मात्र पाहायला मिळालं. मैदानाची भौगोलिक परिस्थिती तपासून जो खेळाडू तो टीम तो कॅप्टनने खेळलाय ना तो या मैदानामध्ये यशस्वी होताना मात्र पाहायला मिळते. कोणी कौतुक करो वा टीका लाभ तुमचाच. कौतुक करणारे प्रेरणा देतात आणि टीका करणारे संधी देतात. तुम्हाला संधी इथे मिळाली होती परंतु ती संधी तुम्ही गमावलीत. कारण 77 धावा तुम्हाला बनवायच्या होत्या पण ते 77 धावा तुमच्या बनल्या नाही आहेत. थोडंसं अडचणीमध्ये संघ पाहायला मिळते. 2 बॉलमध्ये 42 धावांची गरज आहे. दिशा दिली ऑन साईडला पाहायला गेलं तर डिपॉन्ना क्षेत्ररक्षक येतील. एकच धाव मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळतो. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? होय. थोडासा लेझी क्रिकेट पाहायला मिळाला त्याचा फायदा उचललाय दोन्ही फलंदाजांनी. फारसा फरक पडणार नाही आहे तिथे. 2 धावा येताना मात्र पाहायला मिळत आहेत आणि या 2 धावेने धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 37. 37 अन स्कोर बोर्ड. आता येणारे 1 बॉल आणि 40 धावांची गरज आहे जी अगदी विजयाच्या मुहूर्तमेढ रोताना मात्र पाहायला मिळणार आहे. नेरळ टायगर टीम पहिला सामना पराभूत झाले होते. दुसरा सामना विजयाच्या मार्गावरती आपल्याला पाहायला मिळेल आणि हा सामना जिंकलाय नेरळ टायगर टीमनं की आपण पाहायला मिळतोय. एकदा मात्र हा रन रेटचा मात्र पॉईंट टेबल जो आहे ना त्याचा मात्र इथून थोडासा दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि अंतिम बॉलवरती बाईच्या स्वरूपामध्ये आल्या धावा 1 आणि या एका धावेनं मात्र 38 धावा निश्चित धावफलकावरती लागल्यात. परंतु हा सामना जिंकलाय नेरळ टायगर ह्या टीमनं. I11 ओव्हे नेरळ टायगर टीम पहिला सामना ही जिंकले होते. दुसरा सामना ही जिंकला.